पनवेल तालुक्यामधील रायगड जिल्ह्यामधील एक मोठी स्पर्धा खेळत आहेत. तळोजा नाईट धमाका. ती 12 वर्षापूर्वीची ती नाईट स्पर्धा सगळ्यांना अजूनही आठवते. बऱ्याच जणांनी सुद्धा उल्लेख केला. रायगड ठाणा सामना पाहण्यासाठी अक्षरशः प्रेक्षकांची गर्दी उसळली होती. 2-2 किलोमीटर वरून चालत गाड्या लावून खरं तर लोक पोहोचत होती आणि पोहोचून सुद्धा मॅच बघायला सुद्धा मिळत नव्हती, एवढी गर्दी होती. अक्षरशः जागेवरूनच उड्या मारत एक एक बॉल बघण्याचा प्रयत्न करत होते, तरी सुद्धा ती मॅच दिसत नव्हती. आणि त्याच्यामध्ये स्टेजवर संदीप पाटील सर, मच्छिंद्र पाटील सर, त्यांची कॉमेंट्री, त्यांच्याकडे सगळ्यांच्या नजरा आणि समोर मात्र जवळजवळ लाखाच्या आसपास गर्दी. आणि ते क्षण अक्षरशः डोळ्यासमोरून जात सुद्धा नाहीयेत, कारण प्रत्येक जण त्या मॅचचा, त्या स्पर्धेचा साक्षीदार होता. हे तळोजाने दिलंय. स्क्वेअर ड्राईव्ह केलाय, बॉल हवेत आहे, चान्स आहे तिकडे, मात्र विकेट डाऊन. अखेरीस पहिलं यश प्राप्त झालंय सात पाटीला. पहिला धक्का लागलाय भूमी 11 मांडा टीमला. 19 या धावसंख्येवर अशोक दिंडा मैदानाच्या बाहेर. लो स्कोरिंग मॅचेस डिफेंड करायच्या म्हटल्या तर तुम्हाला रेग्युलर इंटरव्हल्सला विकेट्स घ्याव्याच लागतील. त्यामधली पहिली विकेट तर मिळवले. दूरवरून आला खेळण्यासाठी सातपाटी संघ, आणि त्यामुळे जरी धावसंख्या थोडीशी कमी वाटत असली तरी सुद्धा क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा नेम नाहीये. शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणं एवढंच आपल्या हातामध्ये असतं. मैदानाच्या जेव्हा तुम्ही बाहेर पडणार ना, तेव्हा बाहेर पडल्यानंतर एकच प्रश्न स्वतःला विचारायचा की या मॅच मध्ये आपण सर्वोत्तम खेळण्याचा प्रयत्न केला का. आणि त्याचं उत्तर जर हो असेल ना, तर जरी तुम्ही पराभूत झाला असेल ना, तरी सुद्धा निश्चिंतपणे तुम्ही घरी जाऊ शकता विदाउट टेन्शन. कारण यश अपयश नाण्याच्या दोन बाजू आहेत. सर टेंबिवली टीमचे कॅप्टन आपण येऊन राहा. यानंतर टॉस केला जाईल टेंबिवली टीम. अपील अपील आणि इकडे मात्र क्रीज सोडल्या स्वतःहून. कारण कुठेतरी नौशाद अन्सारीला माहिती होतं कदाचित बॅटला चाटून गेला हा चेंडू. हा कट करण्याचा प्रयत्न आणि अपील झाले आणि पंचांचं बोटही वर आलं नव्हतं. त्याच्या अगोदर मात्र फलंदाज नौशादनं क्रीज सोडल्याने अशा फलंदाजांचा नक्कीच आम्हाला अभिमान वाटतो. ही खेळाडू वृत्ती जोपासले मी तर म्हणेन. या खेळाडू वृत्तीनं स्वतः तो बाहेर निघालाय. आणि कुठेतरी पहिल्यांदा माहित असतं फलंदाजांना की बाद आहे की नाही. पंचांच्याही अगोदर बऱ्याच वेळेला, कारण पंच सुद्धा कधी कधी कॉट बिहाइंडच्या ज्या काही अपील्स असतात त्या थोड्याशा अंदाजावर द्यावे लागतात. बॉल बॅटला चाटून थोडासा वळण तर घेतलाय का, दुसऱ्यांदा आवाज आलाय का, या सगळ्या गोष्टी. तिसऱ्यांदा खेळाडूंच्या चेहऱ्यावरचे हावभाव, एक्सप्रेशन, याच्यावरून सुद्धा कधी कधी पंच बाद देत असतात. या सगळ्या गोष्टी अंपासना मात्र मैदानामध्ये कराव्या लागतात. ऑन हॅट्रिक. चांगला बॉल होता यावेळेस मात्र आउटसाइड डॉप स्टंप. काय बॉलिंग होते अवधूत कडून. इकडे मात्र आणखीन एक डॉट बॉल येत असताना बाउन्स बॅक होतोय मॅच मध्ये सात पाटीचा. 4 डॉट बॉल टाकले तिकडे. कॅप्टन अवधूतनं कमाल बॉलिंग करतोय सध्याच्या घडीला. आणखीन एक चेंडू निर्धाव निघालाय. आणि अगोदर म्हणालो होतो एक कमी धावसंख्येचं षटक येणं फार गरजेचं आहे, आणि ते षटक येते सातपाटीसाठी. 5 डॉट बॉल. सुपर बॉलिंग फ्रॉम अवधूत. या अगोदर निर्धाव षटक सौरभ भगतनं टाकलं होतं धाकटा खांद्याचा तळोजा संघाच्या विरोधामध्ये. आणि इकडे मात्र निर्धाव षटक टाकण्याच्या तयारीमध्ये. इट्स अ मॅडन ओव्हर. कमाल केले या मॅच मध्ये. 41 साठी आता मात्र मोठा संघर्ष करावा लागेल मांडा टीमला. ही लढाई सोपी राहिलेली नाहीये.
अशा सिच्युएशनला निर्धाव षटक टाकणं सोपं नाहीये, परंतु सातपाटी संघ एवढा दूरवरचा प्रवास करत इथे आपल्या खेळातील उपयुक्तता सिद्ध करण्यासाठी आलाय. एक शॉर्ट टीम मीटिंग याच्या अगोदर सुद्धा या ओव्हरच्या अगोदर घेतली होती. आपा थोडीशी चर्चा होत असताना, थोडासा संदेश देत असताना, थोडासा सल्ला देत असताना इकडे आपण पाहू शकता सातपाटी संघ एक वेगळ्या एकोप्याने खेळतोय मैदानामध्ये आणि डिफेंड करत असताना खरं तर या धावसंख्येला मेडन ओव्हर टाकण्याचा कारनामा मात्र केलाय तो गोलंदाज अवधूत आणि त्याचमुळे आता मात्र अंतर बदललंय. शेवटच्या 2 ओव्हर्स मध्ये जिंकण्यासाठी अजूनही गरज असेल ती 22 धावांची. दोन ओव्हर्स मध्ये 19 धावा होत्या आणि त्याच 19 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतात. 2 ओव्हर्स आणि 22 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी.